त्याच्या घराची राख होते. फुले शाहू आंबेडकरांचे विचार जी माणसं विकतात त्यांच्या घराचं सोनं होतं. परंतु लक्षात ठेवा, सोनं झालेल्या घराचा नाही, राख झालेल्या घराचाच इतिहास या चळवळीत आणि या देशात लिहिला जातो. आणि म्हणून कविता आहे आमचा कांबळे, तो राख झालेल्याच कांबळे येतो. कांबळे लय हुशार, ते कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्रीच काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाळ तरी काम. कांबळे म्हणला चालणारच नाही. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कूट बघितला. 4-4 गट, 8-8 मंडप. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या. बाबासाहेबांच्या नावावर कोणतरी बोलतंय, संविधानाची मोडतोड कोणीतरी करतंय. आता वेगवेगळं विभागू नका, सगळ्यांनी एकत्रित येऊन चळवळ जपा, लढा, आंबेडकर नावासाठी एकत्रित या. मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे नाही रडला, तो नुसताच काढला. कांबळेच्या पोरानं परवा कांबळेला विचारलं, पप्पा फुले शाहू आंबेडकर कोण, ही संविधान काय भानगड. आता मात्र कांबळे पेटला आणि गावभर पेरलं पण घरातच उगवलं नाही, लक्ष नाही घरात. मग त्यानं पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी कणला, तो 2दा कणला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधलं ही डबल गेलं, विचार गेला नाही. आणि कांबळे आता वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे आता वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं आंबेडकर 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 म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवता संविधान मानवता संविधान म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं लोकशाही म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं माझा समाज म्हणत असतो. पण कांबळे कुठल्याच एका रंगाची चिंधी घेतलेला नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा, या देशाचा राष्ट्रध्वज आणि मांडीवर संविधान आहे. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. मित्रांनो, हा कांबळे जोपर्यंत या देशात जिवंत आहे, हा कांबळे जोपर्यंत या मातीत जिवंत आहे, तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हा देश जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही सगळे जिवंत राहणार आहोत. मित्रांनो, या माध्यमातून जातीवादी गिधाडांना सांगताना इतकंच म्हणेन की सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरशुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. आम्ही चुना लावून माणसात आलेली माणसं आहोत, त्यामुळं आमच्याशी वैर महागात पडेल. एक लक्षात घ्या, या देशातल्या तलावात पाण्यातल्या मगरी वाढलेल्या आहेत.
या मगरी तळ ढवळून आता हुडकून हुडकून फोडून काढल्या पाहिजेत. या मगरी हद्दपार झाल्या पाहिजेत. यांना वाटत असेल आम्ही मगरी आहोत, पण लक्षात घ्या या देशाचे डॉन जर कोण असेल तर ते तुम्ही आम्ही आहोत. आणि त्या डॉन सारखं राहायला शिका. मनगट आवळून तयार राहा. संविधानाला धोका नसला, आंबेडकर नावाला धोका नसला तरी हे मच्छर खूप गुणगुण करतायत. यांची गुणगुण एकदाची थांबवली पाहिजे. आपला धूर उठला पाहिजे. या धुरात ही मच्छर ही डास कुठं मरून पडतील कळणार नाही. त्यांना या माध्यमातून एक मात्र नक्की सांगेन की तुमच्याच श्रीकृष्णाच्या भाषेत यदा यदा ही धर्मस्य ग्लानिभूत भारतो, त्यामध्ये तो श्रीकृष्ण म्हणतो की राक्षस जेव्हा जेव्हा वाढतो त्या वेळेला राक्षस मारला पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतो. पण ही भूमी तुकारामाची आहे, ही महाराष्ट्राची भूमी ज्ञानोबाची आहे. तर तुकाराम आणि ज्ञानोबांची कविता सांगते की ज्याच्या ज्याच्यात राक्षस पण वाढतं त्याच्यातलं राक्षसी वृत्ती मारा. तो माणूस तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. आणि माणूस जिवंत ठेवण्याचा विचार हा बुद्धाच्या गाभाऱ्यातून येतो. आणि त्या पाऊलवाटेवर जर कोण सापडत असेल तर त्या पाऊलवाटेचं नाव असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही माणसं मारणारी माणसं नाहीत. माणसातली जनावर जर तुम्ही मारली आणि जाणव्यातून मुक्त होऊन जर तुम्ही आंबेडकर नगर मध्ये आलात तर जगातल्या सर्वात श्रीमंत नावाच्या सावलीखाली आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. फक्त अंधारातली तुमची दुकानं बंद करून बाहेर या. तुम्ही जर आलाच नाही बाहेर तर आमचा सूर्य तिथं उगवायलाही फारसा वेळ लागणार नाही. जिथं जिथं उजेड जातो तिथं तिथं अंधार संपत जातो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा उजेड जिथं जिथं अंधार आहे तिथं तिथं हा जात राहणार आहे. अंधारात उजेड घुसण्याच्या प्रक्रियेलाच आंबेडकरी चळवळ म्हणतात. हे एवढं सांगण्यासाठीच हा मंडप उभा राहिला होता. म्हणून मी संयोजकांचे, राहुल दादांचे, दंबाळे साहेबांचे, सचिन दादांचे आभार मानणार नाही, पण इतकं म्हणेन की आभारांचे भार कशाला, हे सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया आज चळवळीचं. त्या चळवळीच्या घरट्याला दार कशाला. जुळजुळत्या बाबासाहेबाच्या विचारांच्या झऱ्याला पाणी देत राहूया. मिनमिन त्या रमाईच्या त्यागाच्या दिव्याला आपल्या जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ही युवारत्न सेवा समितीचा स्टेज तुम्हाला साथ घालत राहील तोपर्यंत दरवर्षी इथं येऊन असाच प्रतिसाद देत राहूया. धन्यवाद. आणि एकदा जोरात झालं पाहिजे. जय भीम.